प्राजक्त तनपुरे हे सुप्रिया सुळे यांच्या भेटीला गेलेले आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये तासाभरापासून चर्चा सुरू आहे। प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्याच दरम्यान आता खासदार सुप्रिया सुळेंच्या भेटीला प्राजक्त तनपुरे पोहोचलेत असं समजतं। गेल्या तासाभरापासून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू असतानाच आता सुप्रिया सुळे आणि प्राजक्त तनपुरे यांच्यामध्ये ही भेट होतीये आणि तासाभरापासून या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील सुरू आहे असं समजतं। प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असतानाच आता खासदार सुप्रिया सुळे आणि प्राजक्त तनपुरे यांची भेट झालेली आहे। गेल्या तासाभरापासून या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे असं समजतंय। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, प्राजक्त तनपुरे हे सुप्रिया सुळे यांच्या भेटीला पोहोचलेत असं समजतंय, काय अपडेट्स आहेत? खरं तर प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या वाटेवर आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ते नेते आहेत आणि त्यापूर्वी म्हणजे भाजपमध्ये प्रवेश घेण्याच्या पूर्वी ते सुप्रिया सुळेंची भेट घेत आहेत। अर्थातच गेल्या 1 तासापासून सुप्रिया सुळे आणि प्राजक्त तनपुरे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो भाजप प्रवेश होतो आहे त्या अनुषंगाने चर्चा होते का हे बघणं तर महत्त्वाचं आहे। तर अशा पद्धतीने जेव्हा भाजप प्रवेश करत असताना प्राजक्त तनपुरे आपल्या पक्षातल्या एका वरिष्ठ नेत्यांना भेटतात, त्याच्यामुळे या भेटीला सुद्धा महत्त्व प्राप्त होतं। वायबी चव्हाण इथे ही भेट होते आहे। भाजप प्रवेशाच्या पूर्वी सुप्रिया सुळेंची भेट घेतली जात असल्याने सगळ्यांच्या डोळ्या अर्थातच उंचावलेल्या आहेत। एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना कुठलीही कटुता राहू नये, कुठलाही कटू भाव आपल्या आधीच्या नेत्यांच्या मनात राहू नये, हा कदाचित या भेटीमागचा उद्देश असावा अशी देखील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। काही वेळानंतर प्राजक्त तनपुरे हे कदाचित माध्यमांशी सुद्धा बोलतील आणि आपल्या भाजप प्रवेशाची पुष्टी सुद्धा करतील। निश्चितच त्यामुळे आता याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद मनश्री या माहितीसाठी।